नमस्कार, मी विजेंद्र तिवारी, आम आदमी पार्टी वर्किंग प्रेसिडेंट. माझ्यासोबत आहेत रुबेन मस्करेनासी वर्किंग प्रेसिडेंट आणि आदित्य पालजी आमचे ज्येष्ठ नेते आम आदमी पार्टीचे. आज विषय असा आहे की तुम्हाला माहीत आहे की आरेबद्दल काय कॉन्ट्रोवर्सी चालली आहे, तुम्हाला माहीत आहे. आज आम्ही आरेबद्दल एक वेबसाईट लॉन्च करतो आहे आणि ही वेबसाईट लोकांच्या समर्थन घेण्यासाठी आणि सरकारवर मोठा दबाव टाकण्यासाठी ही वेबसाईट आम्ही लॉन्च करतो आहे. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आमची सरकारला विनंती राहील की त्यांनी हे जे डिसिजन घेतलं आहे की आरे कारशेड कांजूरवरून ते आरे वर घ्यायचं त्यांची जी प्लॅनिंग आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतो आहे. आम्ही गेली 5 ते 6 वर्षापासून आम्ही या विषयावर सतत संघर्ष करतो आहे आणि त्याबद्दल आमच्या हे नवीन अभियान आहे आणि या अभियानामार्फत आम्ही सरकारवर दबाव टाकू इच्छितो की त्यांचा हा जो निर्णय आहे त्यांनी बदलावा. त्याबद्दल अजून जास्त माहिती देणार आहेत आमचे वर्किंग प्रेसिडेंट रुबेन मस्करेनासी. आणि त्या अगोदर आम्ही ही वेबसाईट लॉन्च करतो आहे आणि पुढे रुबेनजी तुम्हाला सांगतील कसं आम्ही हे आंदोलन पुढे नेणार आहे. खूप खूप धन्यवाद विजेंद्र तिवारी जी. आपण पाहतोय की हे सरकार बदलल्यापासून, महाराष्ट्रातील सरकार बदलल्यापासून एक गैरसमज पसरवण्याचा एक ऑर्गनाइज्ड रीत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्हाला मेट्रो पण पाहिजे आणि आम्हाला आरे जी जंगल आहे ती पण वाचवायची आहे. आज आपण पाहायला गेलं तर आरे हा विश्वात एकमेव असं एक शहरात असलेलं जंगल आहे. आरेमध्ये 2 नद्याचं पण उगम स्रोत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिकडे खूप वाईल्डलाईफ स्पीशीज आहे, तिकडे आदिवासी पाडेही आहे. आम्हाला मेट्रो पाहिजे, पण जे आता हे आर्ग्युमेंट लोकांसमोर प्रस्तुत केला जात आहे की मेट्रो 3ची कारशेड मध्ये बनल्याशिवाय ते मेट्रो शेड चालणार नाही, हे खोटं आहे. आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही तेव्हा BMCचं जे 3 डिपार्टमेंट आहे, 3 अथॉरिटी आहे, 3 अथॉरिटीला आपले आक्षेप नोंदवण्यासाठी एक प्रोसेस होतं की तुम्ही प्रॉपरली ते एक ईमेल लिहा आणि ते ईमेल तुम्ही असं ईमेल ॲड्रेसवरती ते ईमेल पाठवा. तेव्हा आम्ही बघितलं होतं की हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि तेव्हाही आम्ही हे पूर्ण प्रोसेस ऑटोमेट केलं, ज्याच्याने फक्त एक क्लिकवरती तुम्ही तुमचं जे आक्षेप आहे ते अथॉरिटीजला तुम्ही कळवू शकतात. ती सेम टेक्नॉलॉजी आता आम्ही इकडे वापरतोय. तेव्हा मागच्या वेळी जेव्हा आम्ही वापरलं होतं तेव्हा पहिल्यांदा आम्हाला 50,000 लोकांनी सपोर्ट केलं होतं आम आदमी पार्टीचा ही मोहीमला. आणि याच्यापूर्वी कधीही असं झालं नाही की 50,000 लोकांनी एका झाडाचं कापण्यासाठी त्यांनी कंप्लेंट नोंदवलं. तर असं आम्हाला ऑलरेडी या टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑलरेडी यश मिळालं आहे. तीच सेम टेक्नॉलॉजी आम्हाला आता वापरून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहत असाल letmumbaibreathe.com हा आमचं वेबसाईट आहे आणि ऑलरेडी बघा आज सकाळपासून 105 नागरिकांनी ऑलरेडी आम्हाला समर्थन दिलं आहे. तुम्ही स्क्रोल करा, तिकडे आमचं ईमेल आहे. ईमेलमध्ये तुम्ही आणखी स्क्रोल केलं, दॅट स्मॉल स्क्रोल हां,
तिकडे आम्ही तेच म्हणताय की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ठाणेकर आहात, तुम्हाला माहीत आहे की मुंबईची काय गोष्टी आहे, काय गोष्टी नाही आहे. तुम्ही MBA सरकारमध्ये जेव्हा PWD मंत्री होतं तुम्ही याचं समर्थन केलं होतं. तर आता असं काय झालं की तुम्हाला U-टर्न घ्यावं लागलं. आम्हाला मेट्रो पण हवा आहे आणि आम्हाला आरे जंगल पण वाचवायची आहे. दोघात विरोधाभास अजिबात नाही आहे. आम्ही सगळे सुशिक्षित आहात. आम्ही गेल्या 8 वर्षापासून ग्राउंडवरती आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहे त्यांच्याबरोबर आणि जे यूथ वर्ग आहे त्यांच्याबरोबर आम्ही हा मोहीम चालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमची तेच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज लोकांचं ऐका. आता आम्ही जसं पाहत होतो की एक सोशल मीडियावरती एक प्रोपगँडा चालवण्याचा प्रयत्न करत आहे की जे लोक आरेचा बाजूने उभं आहे ते मेट्रो विरोधी आहे. असं अजिबात नाही आहे. आणि मी परत ही तुमच्या वतीने सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्हाला मेट्रो पण पाहिजे आणि आम्हाला आरे जंगल पण वाचवायची आहे. ही शक्य आहे. आणि आम्ही ह्या मोहिमेद्वारा आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अखेर लोकतंत्रात ही जनता ही लोकांकडे आपण जातोय आणि मुख्यमंत्रीला जनतेचा ऐकावाच लागेल. खूप खूप धन्यवाद. आता माझे सहकारी आदित्य पॉल तुम्हाला संबोधित करतील. Aam Aadmi Party has been standing with the activists of RA, with the citizens of Mumbai and all the residents of the Adivasi Padas of RA since day one. When first the Congress government started this plan of theirs to sell off RA to make a metro car shed, since that day Aam Aadmi Party has been standing closely with Mumbaikars to prevent this from happening. The matter is not simply of a car shed. The matter is that RA is not just trees, but it's an ecologically sensitive zone. It is a zone which houses leopards, other wildlife, and in fact, if you read today's Midday, you can find an article about that as well today. Also, and very very importantly, it is the floodplains of the Methi, as Ruben has so said. Whenever it rains, the flood and the water has to go somewhere. Because of the floodplains of the Methi, it's supposed to grow, the flood's supposed to grow over there, but because these floodplains are being covered by this car shed, we are seeing flooding in the areas nearby. We are seeing an increase in flooding in Mumbai. We all remember 26 July and we don't want a repeat of this. What we have done with this website is made things extremely easy for the average Mumbaikar, where they are able to share with just a single click a personalized email to the Chief Minister of Maharashtra requesting him to move the shed out of RA and to move the shed and combine it with the Metro 6 shed in Kanjurmarg. Now this is not impossible. This has been done with Metro 2A and Metro 7. All we're asking is they do something similar and they do the same thing. They save RA and they also have the Metro, and we want both RA and the Metro. As regards to the politics that has been going around this entire thing, the propaganda and various parties saying things, I think Ruben can very clearly tell us what went wrong in the last government. नहीं, मैं आज ये बात सबके सामने आज रखना चाहूँगा कि जितने भी प्रस्थापित राजनीतिक पार्टियां हैं सबका आरे में डेफिनेटली हाथ है. सबसे पहले अगर कांग्रेस की बात करें तो इन्होंने ही ये सारे फसाद की जड़ तो एक तरफ से कांग्रेस ही है. उसके बाद जब ये देवेंद्र फडणवीस की सरकार आई तो हमने देखा कि किस प्रकार से ये जंगल है, जंगल नहीं है, ये यहाँ है, वहाँ है. हमने देखा कि किस तरीके से लोगों के ऊपर एक तरफ से उन्होंने दिन दहाड़े बिना परमिशन के इन्होंने पेड़ काटे. और उसके बाद जब MBA सरकार आई तो सब लोग को लगा कि क्योंकि मुख्यमंत्री ने अपना पहला निर्णय ये लिया था कि आरे का मेट्रो शेड शिफ्ट करके वो कांजूरमार्ग में कराएंगे तो अच्छा होगा. लेकिन आखिरकार हमने देखा कि 2.5 साल में शिवसेना ने कुछ नहीं किया.
ना तो जो वो एरिया है, जो कारशेड का एरिया है, ना ही उसे वापस जो है फॉरेस्ट को सौंप दिया, ना ही वहाँ पे जो ऑलरेडी काम था उन्होंने भरा। तो ये एक तरफ से सोची समझी साजिश है, चाहे हमको जो भी दिखाएं या वो उनको कहना जो भी हो। आम आदमी पार्टी डे वन से हम ज़मीन पे यहाँ पे खड़े हैं। हम हमारे आदिवासी भाइयों के साथ खड़े हैं, हम हमारे एनवायरमेंटलिस्ट के जो कार्यकर्ता हैं उनके साथ खड़े हैं, और हर एक मुंबईकर के साथ खड़े हैं जो इस मुंबई के इस फेफड़े को बचाने की कोशिश कर रहा है। तो अभी फाइनल चीज़ ये है कि हमारा ये साइट, तो हमारे साइट में केवल आपको नाम का एंट्री करना है, और नाम के एंट्री करने के बाद अगर आप सबमिट करते हैं तो वो कॉपी पेस्ट करके ईमेल पे जाता है। तो ये आप सभी लोगों को अनुरोध है कि आप सभी लोग letmumbaiBreathe.com पे जाएं। बहुत ही आसान है, स्टार्ट से लेके एंड तक आपका 30 सेकंड भी नहीं लगेगा, ऐसे हमने डिज़ाइन किया है। आपको केवल वहाँ पे जाना है, आपका नाम डालना है, आपका ईमेल डालना, प्रेस करना है, जैसे आप सबमिट हम जो है ये भेज देंगे। ठीक है, आप सभी लोग यहाँ पे आए, बहुत बहुत धन्यवाद। तुम्हाला काही प्रश्न आहे तर जरा तुम्ही प्रश्न विचारू शकता। एक मी नमूद करू इच्छितो की आजच एका इंग्रजी वर्तमानात ते तिथे असतात, मग आम्ही असं सांगू शकतो की हा फॉरेस्ट आहे। जर हा एरिया फॉरेस्ट आहे तर तिथे मेट्रो कारशेड कशाला तुम्ही बनवता, म्हणून आमचा आक्षेप आहे। आणि तुमच्या माध्यमातून लोकांशी, मुंबईत राहणारे लोकांशी आमची अपील आहे की तुम्ही या वेबसाईटवर जावा आणि जास्तीत जास्त लोकांनी असा ईमेल करावा मुख्यमंत्री कार्यालयाला, एवढीच विनंती। थँक्यू। काय प्रश्न आहे कुणाला, काय वेगळं प्रश्न तर तुम्ही प्रश्न विचारू शकता। किसी को कोई सवाल है तो आप सवाल पूछिए। हाँ जी, नकवी जी। सीएम जो देवेंद्र फडणवीस साहब हैं, उन्होंने इस बारे में कहा कि जितने झाड़ थे वहाँ काटने को कट चुके, अब कहीं कुछ वहाँ बचा नहीं है जिस एरिया में है। ये सरासर तो थोड़ा मराठी में ही आप बताइए कि ये जो है किस तरह से। नाही, हा चुकीचं म्हणतात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य की तिकडे जे आपल्याला झाडं कापायची होती ते ऑलरेडी आम्ही कापली, ते चुकीचं आहे। आता तुम्ही जर बघितलं वरचं जे फोटोग्राफ आहे, वरचं फोटोग्राफ तिकडचं म्हणजे साईटचं फोटोग्राफ आहे 2 तारखेचं 2 जुलैचं ते फोटोग्राफ आहे। तिकडे पेड आहे, तिकडे झाडं आहे, तिकडे झाड कापली गेलेली नाही आहे। तर हे चुकीचं माहिती लोकांना देत आहे, लोकांचं दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि दुसरं म्हणजे असं आहे की अजून तिथे मी जस्ट आता सांगितलं मी, तिथे अजून वाईल्ड लाईफचे वावर आहे, तिथे लेपर्ड आहेत, मग अजून तो एरिया फॉरेस्ट आहे। तुम्ही झाडे कापली ते ठीक आहे, पण अजून तिथे लेपर्ड मंगूज आहेत, मग हा फॉरेस्ट एरिया है। और ये सिर्फ ये ट्रीज़ के बारे में नहीं है, वहाँ पे वो जो फ्लड प्लेन है वो बहुत ही इम्पोर्टेंट है मुंबई के लिए, ताकि मुंबई फ्लड ना हो। और दूसरी बात है कि आरे के जो आदिवासी पाड़ा है, वहाँ के जो लोग रहते हैं, हमारे मूल निवासी जो है मुंबई के, उनकी लाइवलीहुड जो होती है वो वन से ही होती है। तो ये बहुत सारे मुद्दे हैं, सिर्फ पेड़ के बारे में नहीं है, ये पूरी तरह से इकोलॉजिकली सेंसिटिव जोन है, इसे बचाने के लिए बहुत ही ज़रूरत है। और मुंबई को बचाना है तो पहले हमको आरे को ही बचाना पड़ेगा। तो रोबिन साहब, इसके अलावा जो है ये एक तो आप इस तरह से बना रहे हैं स्पेशल ग्रुप, इसके अलावा जो है पार्टी, आम आदमी पार्टी है क्या, किस तरह से स्टैंड यानी मराठी में ही आप। नाही, आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही पहिल्यापासून कार्यरत आहो, जमिनीवर आहो, लोकांबरोबर आहो। आणि आम्ही, तुम्हाला आठवत असेल की आम्ही कोर्टलाही गेलो होतं, कोर्टनी आम्हाला ॲक्च्युली स्टे दिलं होतं 1 वर्षासाठी। परत वृक्षाची जे
ऑब्जेक्शन प्रोसेस आहे त्याला परत आम्हाला संधी देण्यात आली. तर ते पूर्ण मोहिमेला खूप त्याचा फायदा मिळाला. आणि आता पण तुम्ही पाहत असाल की पहिलं तिकडे आरेचं प्रोटेस्टचं कॉल आम आदमी पार्टीने दिलं होतं की परत आता आपल्याला मोहीम सुरू करायची आहे. कारण जसं मी तुम्हाला बोलत होतो की एक प्रॉपर योजनाबद्ध रित्याने गैरसमज पसरवण्याचं इकडे सरकाराचं सुरू आहे की अरे जोपर्यंत मेट्रो 3चं कारशेड आरेमध्ये बनणार नाही तोपर्यंत मेट्रो चालणार नाही. हे खूप चुकीचं आहे. आणि असं प्रोपोगँडाला सामोरे जाण्यासाठी आम्ही हे वेबसाईटचं लॉन्च करतो आहे. आणि तुम्ही बघा नेक्स्ट 1 आठवड्यात मला खात्री आहे की मागच्या वेळी ज्याप्रमाणे सगळं मुंबईकर एकत्र आले होते आणि अभूतपूर्व आम्हाला समर्थन लाभलं होतं त्याच आधारे आम्हाला यावेळेही खूप समर्थन मिळेल. मुंबईकरनी बघितलं आहे की गेल्या इतकं वर्षापासून वर्षानुवर्ष काय फ्लडिंगची काय परिस्थिती आहे. तुम्ही पाहत असाल गेल्या आठवड्यातच काय झालं. तर मुंबईकर हा सुशिक्षित आहे. मुंबईकरला माहीत आहे नेमकं की चूक काय आहे आणि गैरसमज कोण पसरत आहे. आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी ते आम आदमी पार्टीला सपोर्ट करेल. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच. येस.